बिनडोक पुरुष सत्ताक विचारांचे. बिंडूक बोलली तुला? तुला बोलली? मला कसं बोलले? डोक्यावर केस आहेत ना. माझ्या डोक्यावर काय होत आहेत? पण ते उभे केस आहेत ना. माझे झोपलेत. झोपलेल्या माणसांनाच बिंडोक म्हणतात. उभे असलेल्या माणसांना बोलता बिंडोक. अरे नाही बाबा, तुझ्या लिहिलेलंच आहे. तुझ्या इथे लिहिलेलं आहे. तुझ्या इथे लिहिलेलं आहे बा बिंडोक. बिंडोक दिसतो चेहऱ्यावर ना तू. अरे मी दिसत तू बिंडोक मारू नको. तुला लक्षात ठेव. मी सोडू तुला जिथे जायचे तिथे? मी सांगते तुला, या जगात ना स्वतःची जागा स्वतः बनवावी लागते, अशी कोणी देत नसतं. इथे का थांबवली गाडी? इथवरच आणून सोडायचं होतं तुला. जिथे जायचं तिथेच पोहोचशील. आपला देवावर विश्वास असो वा नसो, देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या आणि संकटाच्या मध्ये येऊन उभा राहत असतो. हे सगळं काय सुरू आहे माझ्या आयुष्यात? कोण आहे ती बाई आणि प्रत्येक वेळी माझ्या मदतीला का धावून येते? मला फॅक्टरीपर्यंत ती घेऊन गेली आणि नंतर तिथून गायब झाली. असं का? तिला जर आगीत अडकलेल्या माणसांचे प्राण वाचवायचे होते तर ती तिथे थांबली असती, निघून नसती गेली ना. यार, मला असे कितीतरी प्रश्न पडलेत. मला ना या प्रश्नांची उत्तरं शोधायलाच हवीत. नाही पण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधून तरी काय होणार आहे? ती बाई आणि आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा माझ्या भूतकाळाशी काही संबंध असेल का? पण मला माझा भूतकाळ शोधायचाच नाहीये. मला माझ्या भूतकाळात शिरायचंच नाहीये आणि आत्ताच नाही तर कधीच नको. पण हे जे काही सुरू आहे ना, ते जरा जास्तच होत आहे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आता मला त्रास होतोय. पण तरीही हा सगळा खेळ थांबवण्यासाठी मला त्या बाईचा शोध घ्यावाच लागेल. कदाचित तिच्याचकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील. शक्ती, काय ग?